आज आपण एक इंटरेस्टिंग प्रश्न बघणार आहे. एका डॉक्टरने विचारलेला. त्याने विचारलेलं की क्लिनिक चालत नाहीये, जागा बदलावी का? असा प्रश्न होता. प्रश्न दिनांक आहे 23 मार्च 1989, संध्याकाळी 6:30 आणि प्रश्नस्थळ आहे मुंबई. त्याचा प्रश्न असा होता की स्वतःच्या गावी 3 दिवस, गोव्याला 2 दिवस आणि स्वतःच्या गावावरनं गोव्याला जायला 300 किलोमीटरचा असा प्रवास प्रत्येक आठवड्याला, त्यासाठी 2 दिवस. असा मी अन्नासाठी दाही दिशा फिरत आहे. मी गोव्यात स्थलांतर करू का? गोव्यातच पूर्ण वेळ प्रॅक्टिस केल्यास मला यश व नावलौकिक मिळेल का? किंवा माझ्या गावी आहे जैसे थे तशीच प्रॅक्टिस करावी का? मी परत प्रश्न एकदा सांगतो. माझ्या स्वतःच्या गावी 3 दिवस, गोव्याला 2 दिवस आणि 2 दिवस प्रवासात. त्यात प्रत्येक आठवड्यास त्याच्या गावापासून गोव्याला जायला 300 किलोमीटरचा अवघड प्रवास आहे. असं मी अन्नासाठी दाही दिशा फिरत आहे. मी गोव्यात स्थलांतर करू का? मी गोव्यातच पूर्ण वेळ प्रॅक्टिस केल्यास यश व नावलौकिक मिळेल का? किंवा माझ्या गावी आहे तशीच जैसे थे प्रॅक्टिस करू का? लेट आलेल्यांसाठी मी अजून तिसऱ्यांदा प्रश्न वाचून दाखवतोय. हा जो डॉक्टर आहे त्याने जो प्रश्न विचारलाय तो कसा आहे बघा. माझ्या स्वतःच्या गावी 3 दिवस, गोव्याला 2 दिवस आणि 2 दिवस प्रवासात. म्हणजे स्वतःच्या गावावरनं गोव्याला जायला प्रत्येक आठवड्यात हा 300 किलोमीटरचा अवघड प्रवास करतोय. असा मी अन्नासाठी दाही दिशा फिरत आहे. मी गोव्यात स्थलांतर करू का? तिथेच पूर्ण वेळ प्रॅक्टिस केल्यास यश व नावलौकिक मिळेल का? किंवा माझ्याच गावी आहे तशी प्रॅक्टिस करावी का? असा प्रश्न आहे. हे कितीतरी प्रश्न आहेत. तर ह्याच्यामध्ये क्लायंट तुम्हाला असेच प्रश्न विचारतात, मिक्स. तुम्ही पण भांबावून जा. आता किती प्रश्न आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे तुम्हाला समजायला पाहिजे ॲज अ एस्ट्रोलॉजर. तर काय काय शोधायला लागेल ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगा बघू. तर व्यवसाय उत्तम कधी चालेल हा दशाकाळ. हा कोणता आहे हा पहिला आपल्याला शोधायला लागेल. दुसरा त्याचा प्रश्न होता की व्यवसायासाठी जी भटकंती आहे, म्हणजे इथून गोव्याला आणि तो स्वतःच्या गावी सुद्धा जो धंदा करतोय तो सुद्धा एका मित्राला म्हणजे भाडं देऊन त्याच्या क्लिनिकचं. भटकंती कधी संपणार? आणि तिसरा प्रश्न आहे की व्यवसायासाठी जागा बदलण्याचे योग आहेत का? मी तो विचारतोय की गोव्याला जाऊ का? हं? तर असा हा प्रश्न आहे. हे 3 प्रश्न आपल्याला मेन तुम्हाला बघायला लागतील. आता एक नेहमी लक्षात घ्या की नुसतं जागा बदलल्याने व्यवसाय चांगला चालतो असं कधीच नसतं. बरीच लोक बरीच लोक काय करतात की इकडे धंदा नाही चालला दुसरीकडे मग जागा बघ, तिकडे नाही चालला मग तिसरीकडे बघ. मग त्याच्यामध्ये काही वास्तुशास्त्रज्ञ असतात. तर तुमच्यापैकी पण सुद्धा काही काही वास्तुशास्त्रज्ञ असू शकतात. मला माहिती नाही कोण आहे. पण मनापासून समजा कोण असेल तर मनापासून सांगा, खरंच फरक पडतो? आहे आपल्याकडे कोण वास्तुशास्त्रज्ञ? वास्तूचं कोण करतंय? लाजू नका, बोला तुमचं एक्सपिरियन्स सांगा ना. पण एखादी जागा समजा लाभकारक नाहीये, तर ती जागा एखादा भाडेकरू सोडून जेव्हा जातो तेव्हा दुसरा भाडेकरू त्याच्यात येतो. त्याचं डिपॉझिट आणि भाडं त्या मालकाला मिळत असतं. नवीन येणाऱ्या भाडेकरूचा धंदा चांगला चालतो, मग ह्याचाच का नाही चालत? भले तो दुसऱ्या ठिकाणी जातो, दुसऱ्या ठिकाणी पण धंदा चालत नाही. तर व्यवसायावरती व्यवसायासाठी जी आपण जागा घेतो तर त्याचा उत्कर्ष किंवा ऱ्हास म्हणजे प्रॉफिट किंवा लॉसमध्ये तुमचा व्यवसाय जात असेल तर त्याचा कुठल्याही प्रकारे जागेशी संबंध नसतो. तर संबंध कशाशी असतो?
महादशेची ही सर्वात महत्वाची आहे. म्हणून मी तुम्हाला जेव्हा तुम्ही कोर्समध्ये होतात तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा कधी काही प्रॉब्लेम येतो, चांगलं आणि वाईट करण्याची ताकद फक्त महादशेमध्ये असते. त्याचे मंत्र जप करत चला. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आठवत असेल तुम्हाला. तर तुमची महादशा कशी आहे त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी ठरतात. ती उत्कर्षदायक आहे का? तर मग तुम्ही कुठेही साध्या छोट्याशा ह्याच्यात जरी व्यवसाय केला तरी चालू शकतो. ठीक आहे? किंवा फार तुम्ही आता बघत असाल काही काही पॉश केबिन्स असतात किंवा पॉश